एकेकाळी उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी साम दाम दंडभेद अशा सगळ्या मार्गांचा वापर ज्या शिंदेंनी भाजपच्या साथीनं केला, त्याच भाजपने आज शिंदेंना प्रचंड मोठ्या कोंडीत पकडलंय। एकीकडे अगदी आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत एका पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते अडचणीत आल्यानं आणि गमावलेलं सहन होत नसल्यानं सत्तेत असूनही शिंदे अस्वस्थ असताना, दुसरीकडे ठाकरे मात्र हातात गमावण्यासारखं काहीही नसल्यानं नवं कमावण्याच्या शोधामध्ये सध्या जोशात पाहायला मिळत आहेत। शिंदे आणि ठाकरे गटात काही शिस्त आहे का? शिंदेंचा डाव त्यांच्याच अंगलट येतोय का? तेच आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। राजकारणातील फायद्याचा विषय आणि उपयुक्तता संपली की भाजप आपल्या मित्र पक्षांचा काहीही विचार करत नाही असं विरोधक आणि अगदी त्यांचे जुने मित्र पक्ष सुद्धा सांगतात। पण मग सध्या एकनाथ शिंदे देखील याचीच प्रचिती घेत आहेत का? संजय शिरसाट, संजय गायकवाड, संजय राठोड, योगेश कदम, गुलाबराव पाटील, किती नावं घ्यायची? या मंडळींच्या बेजबाबदार कृती आणि वादग्रस्त प्रकरणांमुळे शिंदेंची पुरती कोंडी झालेली दिसते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला अधिकाधिक बळकट करण्याच्या या वेळेमध्ये शिंदेंवर एक ना अनेक संकट येत आहेत। मुंबई महानगरपालिका तोंडावर असताना मनसे आणि उभाटामुळे हातून मराठीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा गेला। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा आणि तयारी पाहता राज ठाकरेंची शिंदेंना मिळणारी संभाव्य साथही जवळपास न मिळण्यातच जमा असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि आता शिंदेंनी भाजपवर अवलंबून राहावं अशी काही स्थिती सध्या नाहीये असं निरीक्षण राजकीय वर्तुळात नोंदवलं जातंय। त्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न शिंदे गटातील मंडळींना पडलाय की काय असं दिसतंय। इथे विषय आहे म्हणून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगते। विधानसभेदरम्यान विविध मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी जेव्हा मी काही स्थानिक पत्रकारांशी बोलत होते, तेव्हा या पत्रकारांसोबत वारंवार बोलल्यानंतर एक बाब माझ्या लक्षात आली की शिंदेंसोबत असलेले नेतेच नव्हे तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा काहीतरी आपल्याला मोठं मिळेल याच हेतूने शिंदेंसोबत आहेत असं दिसतं। म्हणजेच शिवसेनेचे कडवट किंवा कट्टर शिवसैनिक आपण ज्यांना म्हणतो ते शिंदेंसोबत फार कमी प्रमाणामध्ये असल्यानं हा जो आव्हानात्मक काळ आहे या काळामध्ये शिंदेंना कुठे ना कुठेतरी निश्चितच याचा फटका बसू शकतो। आता या उलट ठाकरेंची बाजू पाहूया। पक्षात फूट पडल्यानंतर पासून प्रत्येक वेळी बोलताना उद्धव ठाकरे हे नेहमी सांगतात की माझ्याकडे देण्यासारखं काहीही नाहीये आणि तरीही उभाटा गटाकडे मूळच्या कडवट शिवसैनिकांचं मोठं बळ आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही। शिवाय ठाकरेंनी आत्मपरीक्षण केल्यानं आतापर्यंत न घडलेल्या किंवा घडतील अशी आशा सोडलेल्या ज्या काही गोष्टी घडल्या त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन ही एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब असल्याचं सांगितलं जातं। मराठीच्या मुद्द्यावर मनसे इतक्याच ताकदीनं उभाटा उतरल्यानं मुंबई मनपा निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा विशेषतः या दोन पक्षांना मिळू शकतो। शिवाय फूट पडल्यानंतरची ठाकरेंना मिळालेली सहानुभूती सुद्धा अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाहीये। आता ही सहानुभूती आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं किंवा युती करणं हे निश्चित झाल्यास यातून किती मोठा बदल घडू शकतो याची एक मराठी माणूस म्हणून तुम्हालाही कल्पना आहे आणि या दोन्ही नेत्यांना सुद्धा। म्हणूनच एकीकडे सत्तेत असूनही अस्वस्थ असलेले शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते तर दुसरीकडे हातात फारसं काहीही नाही असं म्हणून पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या तयारीत जोशात असणारे ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते अशा दोन बाजू सध्या पाहायला मिळतात। सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता आणि तुम्हाला या दोघांपैकी एकाची निवड करायची झाल्यास तुम्ही कोणाची निवड कराल? आम्हाला तुमचं उत्तर, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।